नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. नुकताच संयुक्त गट ब आणि गट क मुख्य परीक्षेचा फायनल रिझल्ट आलाय आणि सीएमओचा हिरा विशाल वाघ महाराष्ट्रात पहिला आलाय. खरं तर ही खूप वाखाणण्याजोगी आणि उल्लेखनीय गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना विशालचा प्रवास जवळून जाणून घ्यायचा होता, तर त्याच अनुषंगाने एक छोटंसं लेक्चर होतंय. विशाल पहिल्यांदाच कॅमेराला फेस करतोय, त्याच्यामुळे 19-20 होऊ शकतं. पण मी एक गोष्ट सांगतो, शब्द काय का ना, त्या शब्दांपाठीमागच्या विशालच्या भावना खूप प्रामाणिक आहेत. त्याच्यामुळे या पुढच्या अर्ध्याभर तासाच्या लेक्चरमध्ये जे काय होईल, तर त्याच्यातला शब्द ना शब्द तुम्हाला अधिक निकालाभिमुख घेऊन जाणार असेल, एवढी मात्र मी तुम्हाला शाश्वती देतो. आणि आता इथली पुढची जी सगळी सूत्र आहेत, तर ती मी विशालकडे सोपवतोय. विशाल वाघ ते PSI विशाल नारायण वाघ हा प्रवास पुढच्या अर्ध्याभर तासात तुम्हाला मंत्रमुग्ध करून सोडेल, याची मी तुला शाश्वती देतो. तर विशाल सर. थँक्यू वैभव सर. आत्ताच वैभव सरांनी माझी ओळख करून दिली. खरं तर आजचं लेक्चर घेण्यामागचा उद्देश हा माझ्याबद्दल माहिती किंवा माझं सक्सेस सांगणं हा नसून, जी आत्ता आपली पूर्वनियोजित जी कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे, जवळपास 100 दिवस राहिलेले आहेत, त्याचं प्लॅनिंग कसं करायचं किंवा स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे किंवा मी काय चुका केल्या आणि त्या तुम्ही करू नयेत किंवा त्यावर तुम्ही ती चुका कशा कमी करू शकता याबद्दल आहे. आता मी 21ला माझा प्रवास सुरू झाला MPSCचा. 21ची प्री, 22ची प्री, 23ची प्री, 3 प्री दिल्या, 3ही फेल झालो. 24च्या पूर्वपरीक्षेत मार्क आले, 24ची पूर्वपरीक्षा पास झालो. मुख्य परीक्षा पहिलीच मुख्य परीक्षा होती 24ची, ती पास झालो आणि PSI या पदावर माझी निवड झाली. तर 21च्या प्रीला मला 30 मार्क होते, 22च्या प्रीला 43 मार्क होते, 23च्या प्रीला 44.5 मार्क होते. तर सांगायचं गेलं तर 10वी-12वीला चांगले मार्क होते. त्यामुळे असं वाटलं की MPSC ही काय आपण इझिली 2 वर्षात MPSCचं हे करू शकतोय. पण नंतर लक्षात आलं की MPSCनंच आपला कार्यक्रम केलेला आहे. कारण की 21-22ला जे अभ्यास केला होता, 23ला जो अभ्यास केला होता आणि 24चा अभ्यास खूप फरक राहिला. 23च्या प्रीला 44.5 मार्क आणि 24च्या प्रीला 69.5 मार्क, जवळजवळ 24 मार्काचा गॅप पडला. तर हा फरक कसा झाला किंवा काय मी चेंजेस केले, ओव्हरकम कसा केला, हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. तर सांगायचा मुद्दा असा की 21, 22, 23 3 प्री गेल्या आणि नंतर 1.5 वर्ष एक्झाम नव्हती, इलेक्शन्स होते. तर करायचं काय किंवा तिन्ही प्री एकदम आपण म्हणतो ओव्हर कॉन्फिडन्समध्ये दिल्या होत्या. त्यामुळं असं सांगायचं की मला काय इझिली पुढची पण प्री होईल. 23च्या प्रीला जेव्हा कमी मार्क आले तेव्हा असं जाणवलं नाही कुठंतरी आपलं काहीतरी चुकतंय, काहीतरी चेंज केलं पाहिजे किंवा बदललं पाहिजे. कारण अभ्यास तर आहे, पण अभ्यास तो आपण उतरत नाही, पेपरमध्ये उतरत नाही किंवा आपण करायचं काय किंवा डायरेक्शन कुठेतरी चेंज केली पाहिजे. आणि गावाकडूनच राहून अभ्यास केला होता फलटणमध्ये, त्यामुळं एक डायरेक्शन मिळणं लोकल लेवलला किंवा असं आपण म्हणू शकतो ऑफलाईन डायरेक्शन मिळणं हे खूपच अवघड होतं. तशातच मग डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झालं, डिसमोटिवेटेड झाल्यासारखं होतं. आणि नंतर मग तुम्हाला तर माहिती, तर रेवण सर लेख लिहित असतात काय मार्गदर्शन पर मोटिवेशनल. तर तसाच एक लेख मी कुठल्या तरी ग्रुपवर बघितला होता. नंतर मला जरा म्हणजे चांगलं वाटलं की कोणतरी आहे की बाबा एक जे स्ट्रगलर आहेत किंवा जे अभ्यास करत आहेत, ज्यांना सतत अपयश येत आहे, तर त्यांच्यासाठी कोणतरी समजून घेणार, त्यांच्या भावना समजून घेणार कोणतरी माणूस आहे. मग त्या ग्रुपला फॉलो केलं मी. बरं, एक डायरेक्शनची बाजू, डायरेक्शन मिळणं हे कसं असतं सांगायचं झालं तर म्हणजे प्री तर 3 गेल्या होत्या आणि मग ग्रुपला जॉईन झालो. त्यातच त्यांनी कंबाईनची मेंटरशिपची प्रीची बॅच लॉन्च केली. म्हटलं जॉईन करावं, बुक काय चेंज होतोय का किंवा काय. जॉईन केली तर माझ्या आधीच्या काय ज्या चुका होत्या त्या कशा कमी झाल्या. तर रिव्हिजन कमी रिव्हिजन करून पेपरला जाणे, एकही क्वेश्चन पेपर न सोडवता पेपरला जाणे. आधीच्या प्रीला जो सोडवला तो डायरेक्ट पुढच्या प्रीला 23च्या प्रीला सोडवला की 24च्या प्री असंच करणार होतो आणि केलं पण असतं जर माझ्या चेंजेस केले नसते तर. नंतर काय तर PYQ फक्त वाचणे, रीड करणे आणि पाठ करून टाकणे, फक्त त्याचं अनालिसिस काय असतं, कसं करायचं ते माहित नाही. गोकमपट्टी आपण रट्टा मार कसं म्हणतो ते चाललं होतं. पहिलं पुस्तक घेतलं. आता पुस्तकात आपण बघतो पॉलिटीला, हिस्ट्रीला प्रीला सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत, मेन्सला सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत. आपण माझं काय म्हणजे माझं ना म्हणता म्हणजे सगळ्यांचंच असं असतं की पहिलं पान घेतलं की डायरेक्ट शेवटचं पान पुस्तकाचं, नोट्स न काढायच्या, काय नाही रिटर्न काय नाही वगैरे ही. आणि नंतर काय झालं, मेंटरशिप बॅच घेतली. प्रीला चांगला फायदा झाला. जवळजवळ 24 मार्काची झाली. कट ऑफ माहिती आहे आपल्याला, 62 कट ऑफ लागला. 7 मार्काची लीडनं प्री पास झालो. विश्वास बसत नव्हता. सरांना मेसेज केला की पूर्व पास झालोय. सरांनी पण अभिनंदन केलं आणि खरं म्हणजे मलाच विश्वास बसत नव्हता की एवढा गॅप कसा काय पडला किंवा एवढा चेंज कसा काय झाला माझ्यात. नंतर मग प्रीचं झालं. आता मुख्य परीक्षा पण पहिलीच मुख्य परीक्षा होती. आता मुख्य परीक्षा सांगायचं झालं तर दोन्ही पेपर, त्यातला पहिला पेपर आहे जो की पेपर फर्स्ट मराठी इंग्लिशचा म्हटला जातो. तर तो पेपर म्हणजे
एक पद मिळवण्यात किंवा कोणती हे होण्यास एक माइलस्टोन म्हटला जातो किंवा स्कोरिंगचा विषय म्हटला तर फर्स्ट पेपर म्हटला जातो. त्यात मराठी सोपंच असतं, मराठीला सगळ्यांना मार्क येतात, भीती असते इंग्लिशची. आता इंग्लिशचं क्लास पण जॉईन केले, ऑनलाईन क्लास केले, एक कॉन्फिडन्स आला की बाबा होऊ होऊ शकतं. तरी पण एक भीती होती, कारण पहिली प्री क्वालिफाय झालतो आणि मेन्स पण पहिलीच होती. पेपरच्या दिवशी काय होतं, एका दिवशी 2 पेपर हँडल कसं करायचं सगळं डोक्यात हे चालू होतं, काय करायचं माहित नव्हतं. आणि बऱ्याच जणांचं हीच असते, असंच असते, म्हणजे माझं जे झालं किंवा तुमचं जे होतं ते माझं पण होत होतं. तर मग म्हटलं आता पुण्याला जाऊ का, की पहिलीच मेन्स आहे, रिस्क घ्यायला नको, पुण्याला जाऊ. पण परत विचार केला की आता 5 महिन्यासाठी पुण्याला जाऊन काय करणार आहे, किंवा एक इकॉनॉमिकली पण जरा हे झालं असतं. मग सरांनी मेंटरशिप मेन्सची पण सुरू केली, जॉईन केली. आता जीएसचं तर टेन्शन गेलं होतं, कारण सर पण सांगायला होते, मार्गदर्शन करायला होते, आणि एक टार्गेटेड स्टडी जो आयोगाच्या चौकटीत राहून आपण करतो कसा करायचा ते समजलं होतं. तसंच प्रीला एवढे मार्क आल्यामुळे जीएसच्या बद्दल कॉन्फिडन्स होता, आणि पेपर फर्स्टच्या पण क्लास केले होते किंवा त्याच्याबद्दल ही केलं होतं, त्यामुळे चांगलं पेपर फर्स्टलाही झालता. आता त्या पेपरच्या दिवशीचं कसं प्लॅनिंग झालं, तर पेपरच्या दिवशी पहिला पेपर आणि दुसरा पेपर दोन्हीमध्ये फक्त थोडासाच गॅप असतो. त्यामध्ये प्रेशर हँडल कसं करायचं असेल, किंवा काय पेपरच्या पहिल्या पेपर नंतर काय रिडिंग करायचं, किंवा पेपर शेवटच्या आठवड्यात कसं काय करायचं, ते सगळं सरांनी सांगितलं होतं. मुख्य परीक्षा पण रिझल्ट लागला 29 जूनला, मुख्य परीक्षा पास झालो. 151.5 एवढे मार्क होते. आणि सेकंड कीनं आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त रद्द झालेली 7 आणि 5 असे 12 क्वेश्चन रद्द झाले, आणि 147.5. तरी पण कॉन्फिडन्स नव्हता, 147.5 स्कोर येऊन पण कॉन्फिडन्स नव्हता की बाबा काय होईल, कारण की कट ऑफचं आत्ता बघता कट ऑफ एवढ्या 2-3 वर्षात एवढे वाढलेत, ही गॅरंटी नव्हती. ग्राउंडची प्रॅक्टिस सुरू केली फलटणमध्ये जेव्हा अकॅडमी म्हणून, तिथं ग्राउंडची प्रॅक्टिस सुरू केली. ग्राउंड चालू झालं, ग्राउंड चांगली प्रॅक्टिस चालली होती. सोबत पुढचा पण प्रीचा अभ्यास सुरू होता, नक्की नाही माहित नव्हतं काय होईल म्हणून. नंतर मग रिझल्ट लागला, एसटीआय म्हणून सिलेक्शन झालं, आणि नंतर आत्ता पीएसआय म्हणून पण सिलेक्शन झालं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की 3 प्री सलग फेल होऊन सुद्धा आपण कुठल्या तरी चांगल्या पदावर होऊ शकतोय. पहिल्या मेन्स असं नसतं की एक्सपिरियन्स पाहिजे किंवा काय, किंवा होणारच नाही आपल्याकडून. एकदम 24 मार्काची लीड घेऊन सुद्धा होऊ शकते म्हणलं, करू शकतोय आपण. ज्या गोष्टी वाटतात अशक्य आहेत किंवा काय आपल्याकडून होणार नाही, आणि घरी राहून किंवा जिथे आहात तिथे राहून होऊ शकते सगळं. फक्त विषय तुमच्या डिसिप्लिनचा आहे, कन्सिस्टन्सीचा आहे, आणि योग्य डायरेक्शनचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे 10 वर्ष अभ्यास केला, फक्त त्याला गायडन्स नसला, किंवा आपण म्हणू शकतो की योग्य रीतीने अभ्यास नाही केला, पद्धती चुकीच्या असल्या, तर 10 वर्ष अभ्यास केला तरी तो तिथंच राहणार आहे, आणि 2 वर्षात सुद्धा पोस्ट निघू शकते, एवढं म्हणजे समजलं. नंतर मुलाखतीची तयारी, परत ग्राउंड झालं, ग्राउंडचं पण क्वालिफाईंग ग्राउंड होतं, ग्राउंड क्वालिफाय झालो. मुलाखतीची तयारी. आता विषय असा की मुलाखत द्यायची म्हणल्यावर थोडा नर्वसनेस असतो. त्यात पहिलीच मुलाखत म्हणल्यावर आता एमपीएससीचे मेंबर असतात, आयपीएस असतात, आता कॅमेरासमोर पण बोलताना मला जरा नर्वसनेस जाणवतोय. परत मुलाखतीचं पण सीएमओने मॉक इंटरव्ह्यू आयोजित केले, मॉक इंटरव्ह्यू दिले, चांगला कॉन्फिडन्स बिल्ड झाला. तसं लीड पण होतं मेन्सला, त्यामुळे काय जागा ही होत्या. तसंच मग मुलाखत दिली आणि निवड झाली. तर सांगायचं मुलाखतीचा पण असा विषय आहे की खूप जास्त हुशार किंवा असं तुम्ही हीच असलं असं नाही, की एकदम हुशारी किंवा क्लेवरनेस दाखवणं असं नाही. तिथं एक पोलाइटनेस किंवा तुम्ही कसं अपेअर करताय, कसं तुमचं हे जर्नी ती कसं हे सांगताय किंवा हे करताय, ते महत्वाचं असतं मुलाखतीत. नंतर मग दुसरं सांगायचं झालं आता फॅमिलीचा सपोर्ट. फॅमिली सपोर्ट म्हणजे ही खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आत्ताच्या जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्यासाठी पण, आणि त्यांच्या घरच्यांना पण मला सांगू वाटते की एमपीएससीची प्रोसेस पूर्ण व्हायलाच आपल्याला माहिती आहे 1-1.5 वर्ष लागतं. त्यात केस एखाद्या एक्झामवर पडते किंवा आंदोलनं होतात, अपुऱ्या जागा येतात, इलेक्शन्स आहेत, बाकीचं राजकीय हे चाललेलं असतं. तर घरच्यांना किंवा मला बाकीच्यांना सांगणं महत्त्वाचं वाटतं फॅमिलीला, की विद्यार्थ्यांना तुम्ही वेळ द्या. असं नाही की हे एक वर्षात किंवा 1.5 वर्षात होऊ शकतं. असं ही मुळीच नाही. कारण की अभ्यास करणं, एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये हे करणं, त्या विद्यार्थ्याला कुठेतरी समजून घेणं कुणीतरी गरजेचं असते. कारण की कितीतरी गोष्टी तो फेस करत असतोय. अभ्यासाचं तर टेन्शन आहे, पण बाकीच्या पण बाहेर राहणारे विद्यार्थी असतात, इकॉनॉमिकल हे असते किंवा प्रेशर असते, एक्झाममध्ये येणारं अपयश असते कंटिन्यूअस. फॅमिलीनं समजून नाही घेतलं तर दुसरं. त्यामुळे माझं तर माझ्या बाबतीत असं होतं की फॅमिलीनं चांगला सपोर्ट केला. की घरच्यांनी एवढं की ज्या हॉलमध्ये बसायचो तिथंच घरचे मागे जेवायला बसायचे स्टडी करताना, तर ते जेवताना बोलत सुद्धा नव्हते. एवढा म्हणजे सपोर्ट. घरातली कामं असतील, शेतातली कामं असतील, सगळे घरचे करायचे. म्हणजे फॅमिलीनं पण तेवढं महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांना समजून गेलं, मित्रांनी पण एकमेकांना हे करणं महत्त्वाचं आहे. नंतर विषय सांगायचा झाला पुढचा,
तर घरी प्रिपरेशन करणारे किंवा असं नाही की तुम्हाला ठिकाण मॅटर करत नाही, तुम्ही घरी करा प्रिपरेशन किंवा पुण्यामध्ये या, ठिकाण अजिबात मॅटर करत नाही. कारण जर तुमच्यात करण्याची तेवढी ही असेल, इच्छाशक्ती असेल, आता हे जरा मोटिवेशन जास्त होतंय, महत्वाचा मुद्दा बाजूला राहतोय, पण सांगणं पण गरजेचं आहे. कारण घरच्यांचं पण हे असतं काही ठिकाणी किंवा मुलांचं असतं की मला पुण्यालाच जायला पाहिजे, की पुण्यालाच गेलं तर माझा स्टडी होईल. असं काही नाही. ज्या ठिकाणी राहताय तिथून पण स्टडी होऊ शकतोय. ऑनलाईन सगळं अवेलेबल आहे. फक्त तुमची डायरेक्शन चांगली पाहिजे किंवा तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आता चुका काय झाल्या आणि त्या कशा सुधारल्या, ते महत्वाचं पॉईंट आहे. चुका म्हणजे एकतर मॅक्झिमम रिव्हिजन पाहिजेत, दिवसाचं प्लॅनिंग पाहिजे. टार्गेटेड स्टडी म्हणजे काय, दिवसाचं प्लॅनिंग पाहिजे. एका दिवसात आता प्रीच्या बाबतीत मी सांगतो, प्रीचं सांगायचं झालं तर 50 मार्काचं दिवसाचं कव्हर झालं पाहिजे. त्यात तुमचं मॅथ्स, रिझनिंग आणि करंट हे डेली एक्झामच्या आदल्या दिवसापर्यंत हे चालू ठेवायचं. मॅथ्स, रिझनिंग आणि करंट, तिथं तुम्हाला 35 मार्काचं कव्हर होते. आणि एक जीएसचा विषय 3-4 तासासाठी एक जीएसचा विषय म्हणजे 50 मार्काचं कव्हर होते. प्लस तुमचा टेस्ट सिरीज किंवा टेस्ट पेपर तुम्ही म्हणू शकता. माझी चूक अशी झाली ती 23च्या प्रीला मी 100व्या क्वेश्चन पर्यंत पोहोचू शकलो नव्हतो. जवळ 23च्या प्रीला माझे 25 ते 27 क्वेश्चन बाकी राहिलेले. जेव्हा शेवटची 5-6 मिनिटं राहिली तेव्हा एवढं कळलं की आपण ज्या एक्झाममध्ये आपण पेपरच कव्हर होत नाही, तर कट ऑफ लांबच आणि पोस्टचं तर कुठं काय संबंधच नाही. त्यामुळे एवढं एक टार्गेट ठेवलं किंवा डोक्यात ठेवलं, पुढच्या एक्झामला आपल्याला पेपर तरी कव्हर करायचा आहे सगळा. पेपर कव्हर झाल्याशिवाय कट ऑफ निघू शकत नाही. किंवा आता कट ऑफ एवढा लागतोय की आपल्याला अटेम्प्ट पण वाढवणं गरजेचं आहे. 90+ अटेम्प्ट ठेवणं गरजेचं आहे. मग जेव्हा एक्झामला 24च्या प्रीला जवळपास 100-125 दिवस राहिले होते, तेव्हापासून ठरवलं की रोज एक पेपर सोडवायचा, काय झालं तरी झेरॉक्स मारायचं. कुठल्या तुम्ही म्हणसाल कुठून टेस्ट सिरीज अवेलेबल झाल्या, काय सोडवल्या इतक्या 100-125 पेपर कुठलं सोडवलं. तर टेलिग्रामवर भरपूर ग्रुप्स आहेत, सरांच्या आपल्या टेस्ट सिरीज आहेत होत्या तेव्हा, परत बाकीच्या पण आहेत. आणि मेन म्हणजे जुन्या टेस्ट सुद्धा सोडवल्या. कारण विषय काय, फक्त करंटच चेंज असणार आहे त्यात. करंट 85 मार्काचा तर आहे तसं तुम्हाला सिलेबस भेटतोय त्यात. आणि त्यात जर कॉन्फिडन्स आला, त्यात जर चांगला स्कोर आला, जिथं 85 मार्काचा कव्हर करतो त्यात जर कॉन्फिडन्स आला, तर तुम्ही 100 मार्कापैकी तर हेच करू शकता. आणि आयोगाच्या पेपर्स हे टेस्टच्या पेपरपेक्षा कधी पण थोडे सोपेच असतात. आणि टेस्टचा फायदा असा की 70-80 टेस्ट सोडवा, 100 सोडवा, तर एक कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो. टाइम मॅनेजमेंटचं तुम्हाला हे होतं, म्हणजे समजतं पेपर कसा कव्हर करायचा आहे. इव्हन माझं नंतर 100 टेस्ट झाल्यावर प्रीला मला 5-5, 6-6 मिनिटं, 7-7 मिनिटं राखून माझं पेपर होतं. आणि सर्व प्रकारचे पेपर्स आपल्याकडून हँडल केले जातात. लेंदी असतील किंवा आपण म्हणू शकतो डिफिकल्ट असतील, इझी असतील, मॉडरेट, सगळ्या प्रकारचे. आणि आयोगाचा पेपर वन ऑफ द त्यांच्यासारखाच असणार आहे ना, वेगळं काय नसणार आहे. आणि कॉन्फिडन्स बिल्ड होतो. मी एवढे पेपर सॉल्व्ह केलेत, म्हणजे आयोगाचा पेपर काय आणि रोज करतो. इव्हन मी पेपरच्या आदल्या दिवशी पण पेपर सॉल्व्ह केला होता. तर टेस्ट पेपर रोज सॉल्व्ह करा. रोज म्हणण्यापेक्षा जेवढे होतील, एकदा रिव्हिजन कंप्लीट झाली तर टेस्ट पेपर सोडवण्यासारखी मजा नाही. कारण जेव्हा आपण एक मार्क रोज टेस्ट पेपरमधून वाढवत असतो, तेव्हा ती एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो की कसलाही पेपर आला तरी मला टॅकल होणार आहे, लेंदी आला तरी मी तो टॅकल करणार आहे, स्कोर घेणार आहे. आणि टार्गेट ठेवून करा. प्रत्येक सब्जेक्टमध्ये, समजा पॉलिटीमध्ये मला 14 आणायचे, 13 आणायचे, हिस्ट्रीमध्ये मला 7-8 आणायचे, जॉग्राफीमध्ये 7-8 आणायचे, किंवा इकॉनॉमिक्समध्ये असं, की तुमचं हे झालं पाहिजे. आता टेस्ट पेपर सोडवल्याचा दुसरा एक फायदा काय होतोय की सलग 5-6 टेस्ट पेपर सोडवले आणि सब्जेक्टचं अनालिसिस केलं तुम्ही, तर एक कळून येतं की तुम्हाला की कोणता सब्जेक्ट वीक आहे आणि कुठल्या सब्जेक्टवर आपण काम केलं पाहिजे. नुसतं टेस्ट पेपर सोडून स्कोर बघून असं पेपर फेकून द्यायचा नाही. त्याचं ते अनालिसिस केल्यावर तुम्हाला कळतं टेस्ट पेपर कोणत्या सब्जेक्ट वीक आहे त्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि प्रत्येक विषयाचं हे पाहिजे की मला 90+92 पर्यंत अटेम्प्ट करायचा आहे आणि मला एवढी मार्क मला मिळवायचे, तरच काहीतरी कुठं मी, आणि कट ऑफच्या पुढंच मला हे करायचं आहे 4-5 मार्कांना. कारण सेकंड कीन आपल्याला माहिती आहे किती कॅन्सल होतात, किती नाही. त्यामुळं संदिग्ध असं राहायचंच नाही, एकदम लीड घेऊनच हे व्हायचंय. नंतर टेस्ट पेपर झालं. रिव्हिजनचं एक फस्त पोरांचं की एकच विषय 15-15 दिवस चालवायचा, नंतर दुसरा विषय घ्यायचा, नंतर तिसरा विषय, तोपर्यंत पहिला विषय सपाट झाला असतो, काय लक्षात राहत नाही, आणि परत म्हणायचं मी तर केलं तर मलाच काय आठवणार. असं तसं चालणारच नाही ना. रिव्हिजन मी काय सांगितलं, 50 मार्काचं डेली कव्हर करायचंय. मॅथ्स, रिझनिंग रोज, करंट रोज. मॅथ्सचं पण कसं, मॅथ्सचं पण डिवायडेशन करा. 1.5 तासातलं 1 तास मॅथ्स करा, अर्धा तास रिझनिंग करा. मॅथ्समधलं बी आता तुम्हाला 90 मिनिटं आहेत, त्यातलं तुम्हाला 60-70 सोडवायचे, टाइम लावून सोडवा. एकवर तुम्ही टॉपिक वाईज सोडवा. टॉपिक वाईज सोडून झालं असलं, तुम्हाला समजत असलं की इझी जाते, तर तुम्ही ज्या कॉम्प्रिहेन्सिव्ह असतात क्वेश्चन्स, या टॉपिकमधलं वेगळा ह्या असं सोडवा. एक चॅलेंजिंग तुम्हाला एक हे भेटते. नंतर रिझनिंगचं पण मॅथ्स, रिझनिंग रोज करा. का मुलं काय करतात, माझं तर रिझनिंग सोपं आहे, मी शेवटचा 1 महिना करतो. पण सोपं आहे रिझनिंग, पण विषय काय होतोय की त्या प्रॅक्टिस तेवढी होत नाही. हँड मुवमेंटची प्रॅक्टिस तेवढी होत नाही. बारक्या बारक्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. इव्हन त्या पेपरच्या दिवसाच्या तरी
एकदम महत्त्वाचे असतात. कारण कंबाईन असा विषय आहे, राज्य सेवा कंबाईनचं कंपॅरिझन केलं तर कंबाईन असा विषय आहे, की तुम्ही ते एका तासात काय करताय ते फार महत्त्वाचं असते. अभ्यासाला तुमचं एवढं हे नाही. अभ्यास करणारे 10-10, 15-15, 8-8 वर्ष अभ्यास केलेले आहेत, ते पण अजून राहिलेले आहेत. कारण अभ्यास भरपूर आहे, पण त्या तासात काय करायचं तेच माहित नाही किंवा ती प्रेशर हँडल करायचंय कसं तेच माहित नाही ना. अभ्यास भरपूर आहे, सगळ्यांचा अभ्यास असतो. पण ते त्या तासात काय करतो ते महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे टेस्टचं झालं. परत सब्जेक्टचं सांगत होतो. सब्जेक्टचा विषय कसा, प्रत्येक विषयाचं तुमचं कॅल्क्युलेशन पाहिजे. मला माझे ॲडिशन सर्व विषयात 15 पैकी 14, 10 पैकी 8 असे हे करून तुमची 70-71 पर्यंत झाली पाहिजे. 90-92 प्लस अटेम्प्ट पाहिजे. तुमच्या ह्याच्यानुसार कॅटेगरीनुसार एवढा कट ऑफच्या पुढे मला निगेटिव्ह जाऊन एवढं लीड पाहिजे, तर तुम्ही प्रीला हे होत आहे. आणि मेन म्हणजे जीएस का स्ट्रॉंग करा, पेपर जीएस का स्ट्रॉंग करा, कारण पेपर सेकंड तुमचा कव्हर होतोय तिथंच. तुम्हाला मेन्सला लिमिटेड टाइम आहे, 4 महिने 5 महिने, तिथं तुमचे एफर्ट लागणार नाहीत जास्त. त्यामुळे जीएस वर भर द्या, त्यातल्या त्या टेस्टवर. सेकंड पेपरला ह्या मेन्सला दोन्ही पेपरला एका दिवशी 2 पेपर आहेत, तिथं पण तुमचं टायमिंगचा विषय खूप महत्त्वाचा आहे. अभ्यासापेक्षा पेपर फर्स्टला पण मराठी इंग्लिश कव्हर करणं, लेंदी पेपर पडला तर खूप अवघड जातं. टेस्ट पेपरच आपल्याला वाचवू शकतात. त्यामुळे टेस्ट पेपरवर भर द्या. आयोगाचा पॅटर्न कसा समजून घ्यायचा. आता आयोग तुम्ही बघितलं असेल की काय म्हणतो त्याला आपण, 4 स्टेटमेंट दिली. 4 स्टेटमेंट दिली तर पहिली 3 बरोबर असतात, चौथं चूक असतं. चौथं चूक मधलं शेवटच्या शब्दाला आहे नाही असं फसवलं असतं. आणि ऑप्शन असतात ए बरोबर, ए बी बरोबर, ए बी सी बरोबर आणि वरीलपैकी सर्व बरोबर. चौथं चूक असतं. आपण पहिली स्टेटमेंट 3 गडबडीत वाचतो, चौथं वाचत नाही आणि वरीलपैकी सर्वला करतो. असं हे आयोग सेम पॅटर्न फॉलो करतोय. आता वरीलपैकी सर्वला पण हे केलंय आणि बऱ्यापैकी आपण म्हणतो मोठं असेल ते उत्तर, त्याला पण आयोग कधी कधी त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे असं नाही. आणि ते जे असतात 2 ह्याच्यात तुक्के मारायचं पण, आता तुक्के कुठल्या विषयात मारायचे, तुक्के मारायला पण हे पाहिजे. आणि ती टेस्ट पेपरमधून तुम्हाला येणार आहे. टेस्ट पेपरमुळे लॉजिक म्हणजे एवढं डेव्हलप होतं. आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन असला तरी एक 6 सेन्स असा जागा होतो की क्वेश्चन बघितला जरी नसला कधी तरी 6 सेन्सनं वाटतं की हा उत्तर असेल आणि तीच निघतं उत्तर. जे आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणतो त्यात हे झालं असतं. कधी कधी असं झालेलं असतं की पहिलं उत्तर वाटतं आणि तेच आपण सोडून देतो आणि दुसरं गिरावतो. म्हणजे फर्स्ट टाइम वाचलं की वाटतं हे उत्तर आहे आणि तोच क्वेश्चन डबल वाचला की वाटतं दुसरं उत्तर आहे. मग आपण गिरावतो दुसरंच आणि परत नंतर घरी आल्यावर कळतं मला तर हेच वाटत होतं, मी दुसरं गिरून आलो. कारण ते आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये एक पुस्तक आपण 10-10, 5-5, 15-15 वेळा वाचलेलं असतं. कुठंतरी ती हिट झालेलं असतं. ते आपल्याला माइंड सांगतं की हेच उत्तर आहे बाबा, ह्याला गिरव. पण आपण ते एक्स्ट्रा डोकं चालवून ते दुसरं गिरावतो. त्याला कसं टॅकल करायचं, तर क्वेश्चन पेपर सोडवताना आपण क्वेश्चन पेपर फास्ट सोडवतो. डबल वाचायचं नाही क्वेश्चन. जो वन लाईनर क्वेश्चन आहे 5-6 सेकंदाचा, फॉर एक्झाम्पल एखादं कलम विचारलंय, आर्टिकल विचारलंय, कॅगचं किंवा महाधिवक्ता महान्यायवादीचं आर्टिकल विचार, ते माहिती आहे ना आपल्याला. तिथं आपण जास्त हे करण्याची गरज नाही की अख्खा क्वेश्चन वाचून पहिला पर्याय कलम 76, कलम 78 असं वाचायची गरज नाही. हेलिकॉप्टर व्ह्यू जो म्हणतो आपण, की फास्ट बघणे आणि सोडवणे. कारण तिथं जर 5-6 सेकंदात तो सोडवला, ॲव्हरेज टाइम आपल्याला एका क्वेश्चनला 35 सेकंद पडतोय, 30 ते 35 सेकंद. मॅथ्सला आपल्याला 1-1 मिनिटं पण जाऊ शकतोय गणिताला. तर हे टाइम जो वाचतोय 5-6 सेकंदात सिंगल लाईनर क्वेश्चन सोडवला, तो टाइम आपल्याला मॅथ्सला द्यायला येतोय. मग पेपर टॅकल करणं तिथंच आहे ना. आपण इथंच तोच क्वेश्चन आपल्या, आणि तो क्वेश्चन आपण डबल कधी वाचतो, जेव्हा आपल्या विश्वास नसतो की हे कलम आहे पण आपल्याला विश्वास नाही हेच आहे का नक्की, आपण सगळं पर्याय वाचतो. एवढं पाठ पाहिजे की कलम आहे म्हणल्यावर कलम तर बेसिक आहे, ते केलीच पाहिजेत ना. आणि दुसरं झालं मॅथ्सचं. मी मागे सांगितलं जसं मॅथ्सला हर्डल्स असतात. आता भरपूर जणांनी सांगितलं असेल की युगो घ्यायचा नाही क्वेश्चन कुठला, की 1 सोडवले, 2 सोडवले, 3 सोडवली, पेपर सोपा आहे, मॅथ्स सोपा आलाय, आता 4थं सुटलंच पाहिजे मला. नाही सुटल्यावर कसं, सुटलंच पाहिजे. तिथं 3 मिनिटं घालवली, पुढची 4 बेल वाजली, 4 राहिली, ती चुकीचं आहे ना. मग जेवढं येतंय तेवढं आधी सोडून घेणे, मार्क आपल्या ह्याच्यात हातात घेणे, बाकीचं मग वेळ राहिला तर त्याच्याकडे जाणे, ही सगळ्यात महत्वाचं आहे मॅथ्सला आणि रिझनिंगला. आणि दुसरं म्हणजे आता 3 विषय सांगायचं महत्वाचा मुद्दा. तुम्ही 24च्या प्रीला बघितलं असेल, म्हणजे मी तर ऑब्झर्व केलं की आयोग जीएसटी 4 विषय सोडून कोणते पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स हे ऑन अन ॲव्हरेज टाकतं विषय. थोडंफार डिफिकल्ट लेवल कमी जास्त असू शकते किंवा फसवलं जाऊ शकतं, आता जसं जिओग्राफीला हे केलं. पण मोस्टली गेम चेंजर विषय म्हणलं तर करंट, सायन्स आणि मॅथ्स, रिझनिंग. आणि मुलं जास्तीत जास्त घाबरतात तो करंट आणि सायन्स. करंट अनप्रेडिक्टेबल सोडून द्या, करंटचा विषय काय ज्याने केलंय त्याला पण येऊ शकते किंवा नाही. पण सायन्स हा विषय तर आहे ना हातातला. आपल्याला 5वी पासून सायन्स आहे, पण तरी पण आपल्याला सायन्स मधलं आठवत नाही काय. सायन्सला एकच लक्षात ठेवण्याचं हे ट्रिक करा, रिव्हिजन करा जास्तीत जास्त.
ट्रिक्स डिस्कशन करा सायन्सचं, त्याशिवाय सायन्स हे होत नाही. कारण आज वाचला 10 दिवसांना, आता मी पण 23ची एक चूक केली होती. ॲनिमल क्लासिफिकेशन, प्लांट क्लासिफिकेशन असते, ते फिक्स क्वेश्चन माहित होते येतात, 2-3 मार्क्सला सायन्स पडतं. मग ते सोडून दिलं, स्किप केलं डायरेक्ट. स्किप करण्याची एमपीएससी राहिलीच नाही आता कुठला सब्जेक्ट. कारण विषय असा झालाय की कट ऑफच एवढा लागतोय 62. अजून पुढं किती लागू शकतो, वाढतोय का काय अजून काय माहित, कारण वरची सगळी राज्यसेवाली इकडे कन्वर्ट झालेत. तर कट ऑफच एवढा लागतोय की स्किप करून हे करणार. स्किप केला तरी मेन्सला आहेच ना, कधी ना कधीतरी भेटावं लागणारच आहे त्याला. इकडे स्किप केला तरी मेन्सला आपल्याला ते करावंच लागणार आहे, त्यामुळे स्किप करायचा विषयच नाही. आणि दुसरं म्हणजे सायन्सला काय सांगायचं स्ट्रॅटेजी, ट्रिक करा जास्तीत जास्त. म्हणजे कशा आता स्वतःच्या असतात, किंवा आता मला ते ॲनिमल क्लासिफिकेशन, प्लांट क्लासिफिकेशन मी केलं नव्हतं. मी 12वीचे युट्यूबला फ्री लेक्चर्स आहेत फिजिक्स वालाचे ह्यांचे, त्यांचे बघितले, ती लिहून काढलं भरपूर वेळा, तेव्हा ते क्लासिफिकेशनचं पाठ झालं. आणि सायन्स तुम्ही म्हणता की कसं, आता ते एक बरं झालं की त्यात प्रॉब्लेम्स वगैरे जे फिजिक्सचे प्रॉब्लेम्स असतात ते टाकायचे बंद झाले, त्यामुळे 15 पैकी 7, 8, 9 तरी घेऊ शकतोय आपण. आणि अटेम्प्ट महत्वाचा 90+ ठेवायचाच, काय झालं 90-92+ ठेवायचा आहे. दुसरं म्हणजे स्किप, तुक्क कुठं मारायचं, तुक्क मारायचं तर तुम्ही एक मी म्हणेन सायन्समध्ये जी की कुठं जिथं आता कधी बघितलाच नाही क्वेश्चन, म्हणजे कधी वाचण्यातच आलं नाही, बाकी विषय आउट ऑफच, पॉलिटी आउट ऑफ हिट करायचा. येत नसेल तिथं पण पॉलिटी येतोच, पण एक लॉजिक लागतं. इलिमिनेट झालेलं असतं क्वेश्चन, कळतं 3 पैकी 1 इलिमिनेशन झाला तरी, 4 पैकी 1 इलिमिनेट झाला तरी 3 मधलं जे उत्तर आहे, 33% पॉसिबिलिटी. मॅथ्स रिजनिंगमध्ये तुक्का मारायचं नाही कधीच, कारण मॅथ्स रिजनिंग 15 सोडवले, 5 राहिलेत. आता इकडं तर काय टाइम पुरवणा, वेळ नाही, चला 5ला तुक्का मारू. तर ते पर्यायच असं असतात की पॉसिबिलिटी माहित नसतं, पर्याय पहिला 5, दुसरा 10, तिसरा 15, चौथा 20. कुठं मारणार तुक्का तुम्ही, कसं न सोडवता तुक्का मारू शकत नाही. दुसरं राहिलं आता सायन्स झालं, मॅथ्स रिजनिंग डेली करा, डिवाइड करून करा, मॅथ्सवर जास्त भर द्या, फॉर्म्युला लिहून काढा एका पानावरती. फॉर्म्युला जर मॅथ्स सोडवून झालं नाही तर फॉर्म्युला वाचा, ऍटलिस्ट ते रिकॉल तरी करा. रिकॉल केलंच पाहिजे म्हणतोय मी मॅथ्स, कारण शेवटच्या दिवसापर्यंत मॅथ्स रिजनिंगच वाचवणार आहे. प्रीला पण आणि मेन्सला पण वेटेज किती बघतोय आपण मॅथ्सला आणि रिजनिंगला. दुसरं राहिलं करंटचं, करंट अनप्रेडिक्टेबल आहे, पण असा अर्थ नाही की एका एक्झामला अवघड पडला म्हणून सोडून द्यायचा, करायचंच नाही. येतंय म्हणल्यावर, सॉरी काय म्हणतो आपण, जमाना म्हणल्यावर त्याच्यापासून लांब पडायचं असं नाही. कारण मेन्सला करंट 2-2, 3-3 वर्षाचं आधीचं पण 2-3 क्वेश्चन असतात, त्यामुळे वाया जाणार नाही करंट केलेलं. करंट करावंच लागणार आहे, आणि हेच वाचवणार आहेत आपल्याला. कुठला 4 विषय ह्या पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, त्याच्यावर आपण प्री काढूल, पण मेन्सला कुठंतरी सेकंड पेपरमध्ये किती विषय, जीपीएस, जीआयएस आहे, रिमोट सेन्सिंग आहे, ह्यांचं कसं करायचं, मायनर विषय आहेत, त्यांचं पण बारीक बारीक करावं लागतं, कारण मेन्सला एका मार्कामध्ये कितीतरी पोर असतात. त्यामुळे लीड घ्यायचं असेल, रँक चांगले आणायचं, तर सगळ्या एकदम मायनर सब्जेक्टला पण वेटेज दिलं पाहिजे. आणि रिअलिटी, कारण कट ऑफ नवीन पोर आलेत, IT ह्यातली म्हणजे AI वगैरे सगळं त्यांना माहिती आहे, जीपीएस, जीआयएस, रिमोट सेन्सिंग, ICT वगैरे त्यांना सोपं जातं हे, किंवा टेक्नॉलॉजीचा आता वापर वाढला. आधीची होती की पुस्तक एक पुस्तक, आता जाग्यावर सगळं ट्रिक्स अवेलेबल आहेत, हे ते. आणि मेन म्हणजे बाहेरची पण पोरं तेवढी तयारी करतात. पुण्यातलीच पोरं आधी होतं असं की करायची, पण बाहेर पण रिसोर्स अवेलेबल व्हायला लागलेत, बाहेरची पण पोरं करतात सगळी तयारी, त्यामुळे कॉम्पिटिशन भयंकर वाढलेलं आहे. त्यामुळे कुठलाच विषय ऑप्शनलला टाकून चालणार नाही. दुसरं राहिलं आता करंट झालं, करंट डेलीच करायचं 1 तास. कोणताही सोर्स वापरा तुम्ही तुमच्यानुसार, करंट करा. आणि मेन म्हणजे मी एक चूक झाली होती माझी 23ला, की नोट्स काढल्या नव्हत्या. मला लिहायचा भरपूर कंटाळा आहे, मी नोट्स काढायचं म्हणजे त्याचा मला लॉस कधी झाला की प्रीच्या आधी जेव्हा 5-6 दिवस राहिलेले असतात आणि नोट्सच नसतात आपल्याकडे, मग आपण अख्खी बुक वाचायला घेतो, रेफरन्स बुक संपू शकत नाही तेवढ्यात. आणि मग एखादा विषय त्यातला आपला कव्हर करायचा राहिला की कॉन्फिडन्स जातो प्रीला. 23ला प्रीला तसं झालं होतं. कॉन्फिडन्स म्हणजे असं की असं वाटतं की हे वाचलं नाही, ह्यातलं झालं तर काय होईल, त्यातलं येणार असं वाटलं की समजायचं की आपलं काहीतरी हे झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे आता पॉलिटी, ह्याचं करंट झालं, सायन्स झालं आणि मॅथ्स रिजनिंग झालं. आता हे 4 विषय राहिले. आणि मेन म्हणजे टाइम मॅनेजमेंट. क्वेश्चन पेपर सोडवताय, क्वेश्चन पेपर टाइम लावून सोडवा, रोज एक सोडवा, दिवसाआड सोडवा, कसं सोडवायचं. फक्त आता हे 100 दिवस राहिलेत, मॅक्झिमम क्वेश्चन पेपर सोडवा, कारण आउट ऑफ द बॉक्स जे क्वेश्चन असतात ते टॅकल होतात. आणि मेन म्हणजे जे हे आहेत, काय म्हणतो आपण, सब्जेक्ट आहेत. आता विषय कसा झाला, त्या तासात काय करायचं होतं क्वेश्चन पेपर सोडवताना, ते सांगायचं राहिलं. तर क्वेश्चन पेपर सोडवताना एक्झामच्या वेळेस त्या तासामध्ये एकदम माइंड शांत ठेवायचं, कारण कंबाईन हा कॉन्फिडन्सचा गेम आहे. कारण आपण बघितलं असेल,
जे सिलेक्टेड झालेले पर्सन्स असतात म्हणजे अधिकारी असतात ते पोस्टवर असून सुद्धा अभ्यास न करता एक्झामला येतात प्रीला आणि इझिली एक्झाम काढून जातात. आपल्या आजूबाजूला बघितलं असेल प्री काढून जातं इझिली. त्यांचा तर गॅप पडलेला असतो 1 वर्ष 2 वर्ष आणि आपण कंटिन्यू अभ्यास करत असतो. आपण विचार करतो अरे हे तर आलं प्री काढून गेलं एक जागा घेतली मग असं कसं. तर त्यांचं ते लॉजिक किंवा माइंड डेव्हलप झालंय आणि ते एक कॉन्फिडन्स आलाय की त्यांना की बाबा होऊ शकतंय आपल्याकडून काय करायचंय ती माहिती आहे आणि ती माइंड तिथं ती तशी शांत ठेवतात. दुसरं म्हणजे प्रेशर घ्यायचं नाही अजिबात पेपरच्या वेळेस. आपण प्रेशर घेत कसं होणार काय होणार शेवटच्या आणि एकच ही लक्षात ठेवा कंटिन्यू अभ्यास करत राहा. भले तुम्ही 7 तास करा 8 तास करा पण 7 days 1 महिना 6 महिने कंटिन्यू करा. एक दिवस सुद्धा गॅप घेऊ नका. कारण आत्ताची परिस्थिती बघितली आत्ता सेकंड कीने मला वाटते आता जे ग्रुप बीचं हे झालं तर चेंज झाला नाही. कटअपचं जे मार्केटमध्ये चाललंय कटअप एवढा कटअप तेवढा मुलं सोडून देतात विषय. आत्ता लायब्ररी मोकळ्या पडायला लागल्यात आणि एक्झामची आली 100 दिवस आहेत आता एक्झाम आली ही झालं की लगेच महिनाभर बसायला सुद्धा बसण्यावरून भांडणं होतात लायब्ररीत एवढे झाले. आणि त्या शेवटच्या 2 दिवसात वाटतं की एक एक सेकंद महत्वाचा वाटतो हे वाचायचं राहिले माझं हे राहिले हे कधी करू ती कधी करू. पण तू मग आधी काय करत होता वर्षभर ते विषय आहे ना. आधी जर केला असता तर आता एवढं पळायची गरज नव्हती ना. आणि मेन म्हणजे तिथं कॉन्फिडन्स बिल्ड होत नाही आपला कारण आपल्याला माहित असतं आपण काय केलंय. 1-2 महिन्याचा अभ्यास केलाय आपण आपल्याला माहित असतं मनाला आपण दुसऱ्याला दाखवतोय मी लय अभ्यास करतो 1-2 महिन्यात केलाय मी रात्री सकाळी 6ला येऊन मी रात्री 12पर्यंत बसलोय 1-2 महिने. पण मनाला माहिती आहे की मी आधी 5-6 महिने टाइमपास केलाय. आधी मी निवांत रविवारी सुट्टी घेत होतो पिक्चरला जात होतो जेवायला जात होतो इकडं तिकडं आणि त्या 1-2 महिन्यात केलाय फक्त. आणि मनात कुठंतरी भीती असते कारण जे कंटिन्युअस अभ्यास करतात वर्ष 6-6 महिने ते चालू ठेवतात तीच खरं कारण तेच कन्सिस्टन्सी म्हणतो ना आपण इथं हुशारीला उपयोग नाही. ही डिग्रीची एक्झाम नाही की 1 नाईट केला 3 दिवस केला आणि मी MPSC पास झालो. प्री निघेल तुमच्या टॅलेंटेड ह्याच्या प्री निघेल मेन्सला शक्य नाही. तर कन्सिस्टन्सी आपण ऐकलं असेल लेक्चर ऐकतो 10वीत 3 वेळा नापास झालेला PSI झाला अधिकारी झाला. ती हुशार नव्हतीच पण कन्सिस्टन्सी महत्वाची ना. कन्सिस्टन्सी असली तुमची डिसिप्लिन महत्वाची. त्या डिसिप्लिन म्हणजे काय एक आता मला सांगतो दिवसाची प्लॅनिंग आहे आपण मग सांगितलं 50 मार्क्सचं. तर मी आज ठरवायचो 8 ते 9 पर्यंत मला हे करायचंय सकाळी उठल्यावर म्हणजे लिहून ठेवायचं आदल्या रात्री एक डायरी केली होती 8 ते 9 समजा काय 8 ते 9:30 मॅथ्स रिजनिंग करायचंय 9:30 ते 1 वाजेपर्यंत GS करायचं आहे 2 ते 3 करंट करायचं 3 ते 4 मला क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे 4 ते 5 त्याचं ॲनालिसिस करायचं. ॲनालिसिस म्हणजे काय तर ते क्वेश्चन पाहणे त्याचं आयोगाचं कोणतेच आता चॅप्टर पण सिलेक्टिव्ह आहेत ते आपण पुढे बघू. तर ॲनालिसिस करणे त्याचं ते परत नंतर काय जिमची वर्कआउटची आवड असल्यामुळे जिम करणे हे रुटीन फिक्स होतं ह्यात चेंज नाही. ही फिक्स ठेवायला लागणार आहे आणि एक समाधान पण भेटतं की बाबा मी केलं आज काहीतरी संध्याकाळी. कारण विषय असा आहे की आपण दुनियाला दाखवण्यासाठी अभ्यास केला तर ते उपयोगाचं नाही. आपल्याला स्वतःला मनाला वाटलं पाहिजे की मी खरंच काहीतरी केलंय आणि ती जेव्हा आपण अशा छोट्या छोट्या अचिव्हमेंट गोल ही करतो हिट करतो की आजचं दिवसाचं टार्गेट कंप्लीट झालं हे केलं. आणि मेन म्हणजे आत्ताच्या काळात जी आता लायब्ररीत मुलं नाहीत त्यांचं म्हणजे आणि जे लायब्ररीत आता येत आहेत कंटिन्यू अभ्यास करतायत त्यांनी फक्त इकडे लक्ष द्या लॉंग टर्मला तुम्हाला फायदा होतो. आपण विचार करतो अरे हे तर फिरायला गेलेत हे जेवायला गेलेत पिक्चरला गेलेत मूवीला गेलेत मॅच बघायला गेले असं तसं पण ते शेवटचे 2 महिने पळणार आहेत पण तू निवांत असणार तू त्यांच्या पुढे पेक्षा पुढे असणार आहे. आपल्याला कासवाच्या गतीने जायचंय सशासारखं नाही करायचं आपल्याला पुढे जाऊन एकदम तोंडावर पडायचंय. हळूहळू जायचंय पण कंटिन्यू चालत राहायचंय थांबायचं नाही. कारण कंटिन्यू केलं तरच ह्यात आहे. प्रीचं पण ती स्ट्रॅटेजी मेन्सची पण. आता सांगायचं काय रिव्हिजनचं कसं तर नवीन मुलांना हे सांगणं आहे की एक विषय घेतला तर तुम्ही ते कंटिन्यू चालू ठेवता नंतर दुसरा विषय तसं करू नका 50 मार्काच्या दिवसात ठेवा. पेपर डेली सोडवा झेरॉक्स मारून सोडवा आणि पेपरवर खुणा करा इन द सेन्स काय आता बघितलं असेल कधी कधी असं होतं खाली कोणते कलम किंवा काय आहे नाही मध्ये कन्फ्यूज होतं बरोबर बिनचूकमध्ये कन्फ्यूज होतं जोड्या लावा कॉमनमध्ये जे असतात त्यामध्ये कन्फ्यूज होतं. तर ती तुमचं सिली मिस्टेक 3-4 मार्क आहेत ती पेपरच्या सोडवूनच कव्हर होणार आहेत. पेपर सोडवल्याशिवाय तुम्हाला त्यातनं हीच नाहीच टाईमचं मॅनेजमेंट वगैरे असेल ती सगळं. दुसरं राहिलं आता आत्ता 100 दिवस राहिलेत तर प्रीसाठी काय केलं पाहिजे तर माझ्या मते 4 किंवा 3 स्लॉट पाडा प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार की 20-30 दिवसाचा 25 दिवसाचा एक 20 दिवसाचा एक 15 दिवसाचा असं 30-25-20-20 असं काय समथिंग असतील तसं. आणि त्यामध्ये तुमची म्हणजे GS करंट आणि मॅथ्स रिजनिंग तर रोज चालूच
आणि क्वेश्चन पेपर रोज चालूच. आणि जीएसचा एक सब्जेक्ट आता 30 दिवसाच केलं प्लॅनिंग, तर आपण समजलं ठरवलं की करंट मेसेजिंग डेली चालू आहे, क्वेश्चन पेपर एक डेली चालू आहे. आणि आपण पॉलिटी घेतला. पॉलिटी मला 6 दिवसात संपवायचं आहे. 6 दिवसात संपवायचं, ते पण सिलेक्टिव्ह करायचं. जसं आज रेवंत सर सांगतात की सिलेक्टिव्ह करा, फक्त फापट पसारा करायची गरज नाही. हिस्ट्रीमध्ये पण तसंच आहे, पॉलिटीमध्ये सगळ्या बऱ्यापैकी सगळ्या विषयात तसंच आहे. मेन्सला तुम्हाला करावं लागणारच आहे, पण ऍटलिस्ट तुम्ही प्रीला जे फर्स्ट टाइम देतात त्यांना एक कॉन्फिडन्स तरी बिल्ड होईल ना, जवळपास गेल्यावर किंवा क्वालिफाय झाल्यावर. मेन्सला नंतर तुम्हाला एक आपोआपच कॉन्फिडन्स येतो प्री क्वालिफाय झाल्यावरती. तुम्ही स्वतःहून करावं लागता मेन्सला गेल्यावरती. मग ते तुम्ही स्लॉट पाडा, त्यानुसार 6 दिवसात पॉलिटी संपवायचा आहे, 5 दिवसात हिस्ट्री संपवायचा आहे, जॉग्राफी 4 दिवस, एक रिव्हिजन ती कंप्लीट होती. आता 6 दिवसात हिस्ट्री संपवला, दुसऱ्या 25 दिवस स्लॉटमध्ये 4 दिवसात संपला पाहिजे पॉलिटी वगैरे. डिव्हिजन वेळ कमी लागणार ना सेकंड रिव्हिजन, आणि तुमचं कव्हर होतंय. म्हणजे टेस्ट पेपर रोज होतोय, म्हणजे त्या तासाची एका प्रॅक्टिस होती, प्लस ती 100 क्वेश्चन तुम्ही रीड करणार आहे. आता विषय कसा, तुम्ही म्हणता PYQ सोडवायचे का बाहेरचे मार्केटमधल्या टेस्ट, काहीही चालतंय. कारण PYQ केलं तर PYQ आता जवळजवळ 35-40 क्वेश्चन 100 पैकी हे PYQच असतात. मोस्टली जास्त पण असू शकतात, पण PYQच असतात. आणि जे आउट ऑफ द बॉक्स बाहेर क्वेश्चन आहेत ते तुमचे रीड होत आहेत ना, किंवा पाठ होत आहेत. ते 100 क्वेश्चन रोज हँडल होण्यात. आणि मग ते 100 क्वेश्चन झाले, परत तुमचं रिव्हिजन अजून टाइम भेटतोय. 8-10 तास जर स्टडी करत असाल अजून टाइम भेटतोय. दुसऱ्या स्लॉटमध्ये 25 दिवस, 15 दिवस, 10 दिवस असं होतं. म्हणजे सगळं विषय कव्हर होत आहेत, जास्तीत जास्त रिव्हिजन होत आहेत, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह होत आहेत, कॉन्फिडन्स येतोय. आणि हेच महत्वाचं आहे. आत्ता नुसतं रिव्हिजन करून शेवटच्या 20 दिवसात क्वेश्चन पेपर तरी सोडवणं महत्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबरच काय की PYQ अनालिसिस एक सांगितलं. PYQ अनालिसिस पण जे सिलेक्टिव्ह टॉपिक्स आहेत त्याच्यावरच क्वेश्चन असतात. ऑप्शन बघायचा, त्या टॉपिकमध्ये जायचं, हे वाचतंय. किंवा कुठला वीक पॉईंट आहे तो, परत सब्जेक्ट आहे तो चांगला क्लिअर करायचा. ते झालं. आता त्या एका तासात काय करायचं, कुठल्या क्वेश्चन पेपर एक्झामच्या, तर हॉलमध्ये बसल्यावर आपल्याला माहिती आहे 17चा रेशो असतोय, हॉलमध्ये 24 जण असतात. तर एक क्वेश्चन पेपर सोडवून फायदा काय होतोय की एक कॉन्फिडन्स आलेला असतोय. तर हॉलमध्ये बसल्यावर एवढंच सांगायचं की माझ्या एवढा स्टडी कोणी केला नाही, मी सिली मिस्टेक करणार नाही. आणि मला 17चा रेशो एक्झाम मधले 24 त्यातल्या 3-4 गर्ल्स सोडल्या तर, किंवा absent असलेले सोडले तर 17च मुलं राहतात. म्हणजे हॉलमधला मी मेन्सला जाणार आहे एकटा, एवढं लक्षात ठेवायचं. कारण मी कसं केलं की नजर फिरवली हॉलमध्ये, माझ्या एवढं क्वेश्चन पेपर कोणी सोडवलं नसणार आहेत. ते एक प्लस पॉईंट झाला. मला येणार नाही मग कोणालाच येणार नाही, कारण मी क्वेश्चन पेपर सोडवले तेवढेही झाले प्रीला. आणि दुसरं म्हणजे एक कॉन्फिडन्स येतोच ना. प्रामाणिकपणे आपण जेव्हा 6 महिने 7 महिने कंटिन्यू करत असतो तेव्हा एक जाणवतं की मी जेन्युनली केले. आता होईल ते होईल, पण मी केलेलं आहे. आणि टाइम लावून सोडवा मेन म्हणजे घड्याळात जे आपण वॉच वापरतो ते कधी सोडवा, तुम्ही दुपारी सोडवा, 6 वाजता, संध्याकाळी सोडवा, कधी पण. त्या घड्याळात टाइम 11 ते 12च लावायचा. एवढं क्वेश्चन पेपर झालं, रिव्हिजनचं झालं, कसं 100 दिवसात हे करायचे. परत आपलं कशाचं PYQ अनालिसिस झालं. आणि आता मेन्सचं सांगायचं झालं, आता मेन्स पण गट बची बहुतेक 71 दिवस राहिलेत, काही कची पण 3 महिने राहिलेत. मेन्सला तुम्ही 70 दिवसात आत्ता मराठी इंग्लिशवर कमांड प्राप्त करायचंय. मराठी इंग्लिश महत्वाचं आहे, त्यातलं ते इंग्लिश महत्वाचं आहे. मराठीला सगळ्यांनाच ॲव्हरेज मार्क येतात किंवा जास्तही मार्क येतात. इंग्लिश महत्वाचं. इंग्लिशला मुलं घाबरतात, त्यांचं इंग्लिश बॅकग्राऊंड नाही किंवा CBA इंजिनिअरिंग नसलेली ती मुलं घाबरतात इंग्लिशला चांगल्या बॅचेस करा, भरपूर बॅचेस आहेत. रिव्हिजन करा जास्त, तिथं पण क्वेश्चन पेपर जास्त सोडवा. इवन मेन्सला असं करायचो मी, 3 महिने तर पहिलं 2 महिने मराठी इंग्लिश केलं, नंतर मराठी इंग्लिश प्लस GSचं सुरू केलं. आणि शेवटच्या जे 50 दिवस राहिले होते त्यात 30 दिवस अल्टरनेट दिवस पेपर, म्हणजे आज फर्स्ट पेपर सोडवला तर उद्या GSचा पेपर, परत मराठी इंग्लिशचा, परत GS. आणि शेवटच्या 20 दिवसात रोज 2 पेपर, फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर 15 मिनिटाच्या गॅपनं. पहिला पेपर झाला, फर्स्ट पेपर 15 मिनिटाचा गॅप देऊन दुसरा पेपर. कारण ब्रेनला त्या लेवलला प्रिपेअर करायचं की वर्स्ट कंडिशन एकदम तिथली हँडल झाली पाहिजे. आपल्याला 3 तास गॅप असतो, पण 15 मिनिटाच्या गॅपनं पेपर सोडवलेलं की हे रोजचं सारखं वाटलं पाहिजे की मी असं सोडवलं. इव्हन मेन्सच्या एक्झामच्या आदल्या दिवशी पण 15 मिनिटाच्या गॅपनं पहिला पेपर आणि सेकंड पेपर सोडवलेला. तेवढं ब्रेनला त्या लेवलला कॅपॅसिटी. तिथं सिच्युएशन कशी असते माहिती, आवाज येत असतात बाहेरचे वगैरे, हे ते साऊंड, कुठं स्पीकर चालू असतात, काय असतात. टाइम महत्वाचा, टाइम पुरत नाही आपल्याला, तर ती टेस्टनंच हे होणार आहे. ठीक आहे, मेन्सचं झालं. आता मेन्समध्ये काय महत्वाचं, तर मायनर सब्जेक्ट जे असतात की सेकंड पेपरमध्ये GPS असेल, GIS असेल किंवा ICT असेल, एन्व्हायरमेंट असेल, त्याला दुर्लक्ष करू नका, कारण एकदम महत्वाचे सब्जेक्ट आहेत ते.
कारण आपण म्हणतो काय ह्याच्यावर 1-2 मार्काला यायचंय, पण 1-2 मार्क ते डिसाईड करतात. कारण अभ्यास करणारी भरपूर गँग आहे, जुनी पण ज्यांचा अभ्यास झालेला आहे ती भरपूर, त्यांच्यावर कॉम्पिटिशन आहे आपल्याला, किंवा नवीन पण जरी मुलं म्हणली, नवीन मुलं पण ॲडव्हान्स आहेत भरपूर. त्यामुळे कॉम्पिटिशनला कमी लेखायचं नाही मेन्सला नाही, इव्हन एमपीसीलाच कमी लेखायचं नाही कधी. ती पहिली सगळ्यात मोठी चूक आहे जी मी केली ती. कमी लेखनं म्हणजे आपली एमपीसी बरोबर जागा दाखवती. आणि दुसरं एक म्हटलं जातं की एमपीसीच्या पासून जेवढं तुम्ही लांब पडाल, म्हणजे आपण काय करतो, आज आपलं ठरलंय की मला सायन्स 5 दिवसात 10 दिवसात संपवायचं आहे. म्हणजे 10 दिवसात मला एवढं वाचलं पाहिजे ह्याचं, किंवा पॉलिटी एवढं. आपण जाऊ द्या, उद्या करू, परवा करू, काय सुट्टीचं आहे, असं तसं. ते आपण ज्या गोष्टीला एक ह्युमन टेंडन्सी, ज्या गोष्टीला माणूस घाबरतो किंवा समोर याला हे करतो, त्या गोष्टीपासून लांब पडतो. एमपीसीला असं, एमपीसीच्या जर एमपीसी पासून लांब पडलं तर एमपीसी आपल्याला मागं पळवते, आणि आपल्याला लांब मागं पळवतेच आणि आपल्यापासून लांब करते. कारण ही डिग्री सारखं नाहीये. आधी पण सांगितलं होतं एका डिग्री सारखं नाहीये की 4 वर्षानंतर आपल्याला मिळणारच आहे. इथं 10 वर्ष जरी बसला तरी त्या पदाच्या लेवलला तुम्ही जात नाही तोपर्यंत तुम्हाला ती मिळणार नाही. मग तू काय चुकतंय ती बघणं महत्वाचं आहे. कारण मुलं प्री देतात प्री, मला पुढची प्री, अभ्यास करा. सेम पॅटर्न जर ठेवला तर काहीच उपयोग नाही, काहीतरी चेंज केला पाहिजे. आता मी काही मुलं मॅथ्स रिजनिंग, म्हणजे 90% मुलं शेवट घेतात, मी मॅथ्स रिजनिंग पहिल्यांदा घ्यायचो पेपरमध्ये, प्रीला पण आणि मेन्सला पण. माझी स्ट्रॅटेजी अशी होती की ब्रेन पहिल्या, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, पहिल्या एका तासात 20 मिनिटं ब्रेन चांगला सुपर चालतो, म्हणजे पहिल्या पेपर आल्या आणि तिथं खरी मॅथ्स रिजनिंग घेण्याची गरज आहे. आता तुमची जशी असेल तशी ठेवा स्ट्रॅटेजी, जशी असेल तशी चेंज करू नका, मी म्हणतोय. पण मी सांगतोय जस्ट की नंतर शेवटच्या 20 मिनिटात जेव्हा एकदम ब्रेन ड्रेन झालेला असतो, म्हणजे समजत नाही काय चाललंय, प्रेशर आलेलं असतं, जीएसला टाइम ही झालेला असतो, आणि त्यात आपण मॅथ्स रिजनिंग घेतो. मग त्यात कळत नाही करायचं काय नक्की, किंवा येणारे पण चुकतात, किंवा टाइम लेंदी पेपर आला. आता ग्रुप बीचा म्हटलेलं तसं लेंदी पेपर आला, आपण सोपी 4-5 क्वेश्चन मागं टाकलेले असतात मॅथ्सचं, तिथपर्यंत पोहोचच नाही. घरी गेल्यावर कळतं शेवटचं 95 ते 100 सोपं होतं, आपण पोहोचलोच नाही तिथपर्यंत. त्यामुळं मॅथ्स रिजनिंग तुमच्या ह्याच्यानुसार घ्या, पण येतं तेवढंच हे करा. पहिली हातात मार्क हे करून घ्या. हर्डल्स असतात त्यांना इगोवर घेऊ नका, इगोवर ती तुम्हाला अडकवण्यासाठी टाकलेले आहेत. भरपूर जणांनी सांगितले असंच असते की हर्डल्स आले तर ते स्किप करायचे, पुढचं जीएसचं वगैरे हे करायचं. मॅथ्स रिजनिंगचं झालं. परत मेन्स सांगत होतो, जे मायनर सब्जेक्ट आहेत त्यांचं पण चांगलं हे करा. परत मराठी इंग्लिश वॉकॅबवर भर द्या, कारण हातातली मार्क आहेत. इंग्लिशचे इडियम्स असतील, वन वर्ड असतील, हातातली मार्क असतात. कारण व्याकरण ॲज कम्पेरेटिव्ह टू वॉकॅब जरा अवघड वाटतं मुलांना. रूल्स असतात 60 रूल्स असं म्हटलं जातं, तर ते जरा अवघड होतं, किंवा आउट ऑफ द बॉक्स. आणि PYQ इंग्लिशचे आणि मराठीचे आहे तसे रिपीट होतात. राज्यसेवेचे सीचे बीला मागच्या वर्षीचे असं रिपीट होत असतं, ते चुकले नाहीत पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला जे कट ऑफ लागणार आहे मागच्या वर्षी किंवा त्याच्यापेक्षा लीड घेऊन हे करायचंय. सेकंड कीची वाट बघण्यासारखं, म्हणजे त्यात काटा वाचणारा ती सगळ्यात घातक आहे. ती त्याला झोप पण लागत नाही, असं होतं. ते अनुभवलंय. कारण की सेकंड कीनं जेव्हा मार्क कमी होतात ते खूप खराब वाटतं. एक वेळ तुम्ही गॅपनं कमी झाला तर वाटतं काय जायला, आपण कॉम्पिटिशनमध्ये नव्हतं, जाऊ द्या, सोडला विषय. पण जवळ जाऊन हे झालं तर ते सगळ्यात खराब आहे. दुसरं आता मेन्सचं पण हे करा की स्लॉट पाडा. मग सांगितलं त्याप्रमाणे की 50-70 दिवस राहिलेत, मॅक्झिमम रिव्हिजन झाली पाहिजेत. रिव्हिजन झाली आणि क्वेश्चन पेपर झाले, ते झालं. परत आता काय बाकी मला सांगायचा उद्देश असा पुढचं की राज्यसेवेचे क्राऊड वेगळा झालेला आहे, आणि सरळ सेवा करायची का नाही. जी एमपीसीचा अभ्यास करतोय मुलगा त्याचं सरळ सेवेचं ऑब्व्हियसली होणारच आहे. त्यासाठी स्पेशल काय करायची गरज नाही. मेन्स दिलेला असेल किंवा हे होतच राहते त्याच्याबरोबर. त्यामुळे स्पेशल असं काय सरळ सेवेचं क्लास वगैरे तुमच्या ह्याच्यावर आहे शेवटी. पण जे एकच काहीतरी फोकस न करा, जी टार्गेट आहे एक्झामनुसार बदलू देऊ नका. एक हे झालं की ह्याचा पॅटर्न वेगळा आहे, हे बदलू, असं तसं करू नका. ठीक आहे. अजून बाकी आता कुटुंबाचं पण सांगितलं मी. हां, महत्त्वाचं म्हणजे डिप्रेशन येतं. डिप्रेशन म्हणजे कसं, आता 3 एक्झाम गेल्या, थोड्या मार्कनं गेल्या, आता हँडल कसं करायचं, की बाबा आता होणारच नाही आपल्याकडून. हे एक मनात बसतं की नाही, आता नाही होऊ शकत, किंवा एक्झाम द्यायलाच भीती वाटते पेपरच्या नावानं, आणि आपण मग ती पुढे गेली तर बरं होईल, असं तसं. आता पुढे गेली तर बरं होईल, जग कोण विचार करतो ज्याचं काय, म्हणजे जरा स्वतःवर कॉन्फिडन्स नाही, तो मग 2 दिवस पुढे गेली आणि वर्षभर पुढे गेली तरी त्याला चांगलंच आहे. कारण कॉन्फिडन्स नाही, तो तयार नाही, म्हणजे फेस करायला तयार नाही. युद्धाच्या आधीच त्यांनी
ढाल फेकलेली आहे असं त्याचा अर्थ होते. तर असं प्रिपेअर करा स्वतःला की एक जरी ऍड आली, सॉरी एक जरी माझ्या कास्टची जागा आली तर मी त्या लेवलला कॅपेबल पाहिजे की ती जागा माझीच आहे. तर तुमचं काहीतरी हे होणार आहे. त्याच्यापासून मग सांगितलं एमपीएससीच्या पासून लांब पडू नका. एमपीएससी मग तुम्हाला लांब करेल कायमचं. दुसरं अजून काय, आरोग्य जसं सांगितलं की हेल्थवर पण ध्यान द्या. कारण कसं आहे, ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. म्हणजे एक एक 2 3 4 वर्ष लागतात. आपण त्यात हेल्थकडे लक्ष देत नाही. एक आणि कॉन्फिडन्स बूस्ट करण्याचं काम करते की आपण जर आरोग्यावर ध्यान दिलं, नीट डाएट वगैरे असला, हे असला, परत तुमचे काय एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील, समजा जिम असेल किंवा काय, तुम्ही करत राहा कधी ना कधीतरी, सुरू ठेवा. ज्यातनं एक ब्रेक म्हणून करा, फुल टाइम नाही, एक ब्रेक म्हणून करा. कारण की कंटिन्यू पण आता मेन्सला मी बघितलंय 12 12 13 13 14 14 तास असं कंटिन्यू आपण स्टडी करू शकत नाही. ब्रेन कुठेतरी सॅच्युरेशन होतं. एक दिवस वाटतं बस करावं, सगळं सोडून द्यावं, होईल ते होईल असं वाटतं. पण त्यात तुम्ही थोडा 2 तासाचा गॅप घ्या, 1 तासाचा गॅप घ्या मेन्सच्या वेळेस, की 7 दिवस कंटिन्यू अभ्यास केलाय तर माइंड फ्रेश करा, मूवी बघा, काय करा, पण लगेच रुटीनला या. रुटीन जर सोडलं तर मग संपला. ही कसं आहे, आपण म्हणतो की एवढं मी करतोय तरी होईना, म्हणजे करत राहण्याला महत्व आहे. रुटीन सोडून उपयोग नाही. जर मी करत राहा, जोपर्यंत मिळत नाही तोवर मान खाली घालून करत राहायचं. एक दिवस येईल, तो आता मी अनुभवतोय. कारण रिझल्टच्या आधीचा एक दिवस, रिझल्टच्या नंतरचा एक दिवस खूप फरक असतो. खूप म्हणजे एक जमीन आसमानाचा फरक आहे. जे ओळखत नाहीत ते सुद्धा स्वतःहून साहेब 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 असं म्हणजे वाटतं की, म्हणजे एवढं काही पदाला खूप किंमत आहे माणसापेक्षा. त्यामुळे तीच करायचं, त्यासाठीच आपण लढतोय, झगडतोय. त्यासाठी आपण सर्वस्व, आणि कसा विषय, स्वतःशी प्रामाणिक राहावा. कारण आता बाहेर राहणारे असतील किंवा घरी राहणारे पण असते, आपण बाकीच्यांना, घरच्यांना फसवू शकतोय, स्वतःला फसवू शकत नाही. स्वतःला फसवलं तर त्याच्या मनाला माहित असतो तो काय करतो. कारण काही जणांची ॲबिलिटी पण आहे, पण ती त्या लेवलनं करत नसतात स्टडी. म्हणजे त्याला माहित असतं तो होऊ शकतोय किंवा करू शकतोय, पण स्वतःतली ही ओळखा आणि करत राहा, फक्त कंटिन्यू करत राहा. एक आपल्या भगवद्गीतेत एक श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुज ते संगस्तवी कर्मणी. त्यात श्रीकृष्णाने असं सांगितलं अर्जुनाला की कर्म करत राहा, निश्चित वेळी, निश्चित त्यावेळी तुला फळ मिळणारच आहे. म्हणजे त्या रिझल्टची अपेक्षा न करता कर्म करत राहा, तुला ते मिळणारच आहे. पण आपण असं खचून जायचं नाही, माझी एक प्री गेली, दुसरी गेली, होईना, 6 वर्ष झालं करतोय. करत राहा, फक्त कधी कसं स्वतःला प्रामाणिक राहून करत राहा. 100% देऊन करा स्वतःला. तुम्ही स्वतःला 100% दिलं नाही, तुम्ही 10 वर्ष केलं, 15 वर्ष केलं तरी ते होणार नाही. कारण स्वतःला प्रामाणिक राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. करत राहणे, एक दिवस येईल, सगळ्यांचा एक दिवस येणार आहे, आणि तो आनंदाचा दिवस सगळ्यात घरच्यांसाठी, स्वतःसाठी आणि त्या पुढच्या पिढींचं सगळं आयुष्य बदलणारा दिवस असणार आहे. ठीक आहे, सगळ्यांना येणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता.